ईश्वराला वेगवेगळ्या रूपात बघण्याची आणि त्याची पूजा करण्याची आपल्याकडे संस्कृती आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विनायक डावरू याच्याकडून। विनायक, सौरभ, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता सुरू होते। आपण जर पाहिलं तर जो विशेष सराफा आहे तो आता पुढे सरकायला सुरुवात होते आणि खोल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाची विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। हा विशेष सराफा गेली 5-6 वर्ष झाली लालबागच्या राजाने बनवून घेतलेला आहे, जेणेकरून खोल समुद्रात विसर्जन लालबागच्या राजाने करता यावं यासाठी ही लालबागच्या राजाने स्वतः मंडळाने केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहे ते लालबागच्या राजाच्या या विसर्जनासाठी या ठिकाणी आपल्याला येत आहेत आणि कुठेतरी निरोप जो आहे तो अखेरच्या लालबागच्या राजाला दिला जातो। कोळी बांधवांची विशेष उपस्थिती दरवर्षी असते। यंदा सुद्धा प्रामुख्याने कोळी बांधवांच्या बोटी ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बोटींच्या सहाय्यानं राजाला सलामी जी आहे ती दिली जाते। 22 तास लालबागच्या राजाची ही सगळी विसर्जन मिरवणूक सुरू होती। काल 11-11:15 वाजता लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडला आणि त्यानंतर जो त्याचा विसर्जनाचा मार्ग आहे या मार्गावरून हळूहळू करत 8 ते 8:30 वाजता लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवर पोहोचला। आता हा विसर्जनासाठी सगळीच यंत्रणा सज्ज झाल्यानंतर आता विसर्जन जे आहे ते केलं जात आहे। हळूहळू समुद्रात जे आहे हा सराफा नेला जाईल। स्कुबा डाईव्ह यांचं विशेष कार्य सुद्धा या ठिकाणी असतं। जे स्कुबा डाईव्ह आहे ते खाली समुद्रात उतरतात, त्यानंतर राजाच्या सराफ्याचे स्क्रू जे आहेत ते काढले जातात आणि सराफा जो आहे तो हळूहळू खाली सोडला जातो। त्यामुळे ही सगळी अशी प्रक्रिया या संपूर्ण हायड्रॉलिक सराफ्याची आहे। अगदी सुलभतेने लालबागच्या राजाचं हे सगळं विसर्जन खोल समुद्रात व्हावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो लालबागच्या राजाच्या जयघोषाने या ठिकाणी गुंजताना पाहायला मिळते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, कुठेतरी आलेलं संकट विघ्न जे आहे ते दूर कर, अशा घोषणा ज्या आहेत या ठिकाणी गणेश भक्त या ठिकाणी करतायत आणि राजाला हा निरोप जो आहे देण्यासाठी अलोट अशी गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवर आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, गणेश भक्तांची अलोट गर्दी आहे। समोर मोठ्या प्रमाणात नाव देखील जमल्यात आणि त्यावर सुद्धा गणेश भक्त आहेत। एकीकडे मागची बाजू आहे मुंबईची, शहराची किनारपट्टीची, जिथे प्रचंड जनसागर उसळलाय गणेश भक्तांचा। पाठमोरं का असेना पण आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त जमलेत। तर लालबागच्या राजाच्या समोर अथांग समुद्र आहे आणि त्या समुद्रात सुद्धा गणेश भक्त मिळेल त्या नावेवर स्वार होऊन आपल्या लाडक्या लालबागच्या राजाची झलक बघण्यासाठी धडपड करतायत। समुद्रात आपण बघतोय तर चक्क खांद्या इतकं पाणी आहे, पण या पाण्यात सुद्धा अनेक गणेश भक्त लालबागच्या राजाची झलक बघण्यासाठी धडपड करताना दिसतात। यात खरी कसरत करावी लागते ती म्हणजे गणेश भक्तांना आणि प्रशासनाला, कारण उत्साह असतो, भावनिक क्षण असतो।